Good morning, students. In previous lecture, we will see that we will start that the origin of evolution of life. या टॉपिकमध्ये आपण अगदी सुरुवातीला म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ अर्थवरती लाईफ कसं ओरिजिनेट झालेलं आहे हे आपण बघितलेलं आहे. इव्होल्यूशनची डेफिनेशन बघितलेली आहे. व्हॉट इज मीन बाय इव्होल्यूशन? द इव्होल्यूशन विच इज डिफाइंड ॲज द ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. हे आपण इव्होल्यूशनची डेफिनेशन बघितली आहे की सुरुवातीला अर्थवरती इव्होल्यूशन कसं होत गेलं किंवा लाईफ ओरिजिनेट कसं झालेलं आहे हे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर इन दॅट फर्स्ट वन लास्ट पिरियडला सांगितलेलं होतं मी की काय बऱ्याच सायंटिस्टने थेअरी प्रपोज केलेल्या आहेत किंवा थेअरी मांडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पहिली थेअरी आपण बघितलेली आहे थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. स्पेशल क्रिएशनमध्ये काय बघितलं आपण तर त्याच्यामध्ये ही थेअरी काय सांगते, स्टेटमेंट काय दिलेलं आहे तर सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवरील जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते गॉडच्या मार्फत क्रिएट झालेले आहेत. ठीक आहे. सेकंड थेअरी कोणती? कॉस्मोझोइक थेअरी. या थेअरीमध्ये काय बघितलं आपण तर किंवा त्या थेअरीलाच थेअरी ऑफ स्पॅन्सपर्मी असं म्हणतात की ज्याच्यामध्ये काय म्हटलं ही थेअरी काय सांगते अर्थ हा एक प्लॅनेट आहे आणि तो दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटकडून आलेला आहे. कशाच्या फॉर्ममध्ये तर छोटे छोटे जे काही स्पोर्स असतील किंवा छोटे छोटे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांच्या स्वरूपामध्ये अर्थचे डेव्हलपमेंट किंवा अर्थचं इव्होल्यूशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट थेअरी कोणती तर थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा या थेअरीलाच काय म्हटलं जातं अबायोजेनेसिस. ही थेअरी काय सांगते बघा या थेअरीमध्ये स्टेटमेंट असं दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये काय म्हटलं जातं की नॉन लिव्हिंग मॅटरपासून किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्सपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय होतात प्रोड्यूस्ड होतात. मग या थेअरीला पुढे जाऊन लुईस पाश्चर या सायंटिस्टने काय केले डिस्प्रूव्ह केलेलं आहे. हा सायंटिस्ट काय सांगतो थेअरी ऑफ बायोजेनेसिसमध्ये तर लुईस पाश्चर सांगतोय की सगळे अर्थवरील जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग म्हणजे जे प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यापासूनच प्रोड्यूस झालेले आपल्याला बघायला मिळतात असं लुईस पाश्चरनं हे स्टेटमेंट दिलेलं आहे. नेक्स्ट वन काय तर केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ. लास्ट लेक्चरला अगदी एंडिंगला मी सांगितलेलं होतं की काय जे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीमधले जे सेल्स आहेत त्या सेल्स काही केमिकल कंपाऊंडपासून काही केमिकल इलेमेंट्सपासून काय होतात कंपोज्ड होतात. मग काही केमिकल इलेमेंट्स कोणते कोणते जसं की कार्बन असेल हायड्रोजन असेल किंवा काय नायट्रोजन असेल असे बरेच इलेमेंट्स आपल्याला इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतात. लक्षात येते. मग केमिकल इव्होल्यूशन याच्यामध्ये काय सांगता येईल की हे जे सगळे केमिकल्स आहेत बघा अकॉर्डिंग टू दिस थेअरी द लाईफ ओरिजिनेटेड ऑन दी अर्थ बाय ए कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल केमिकल्स थ्रू ए कॉन्स्टंट केमिकल रिएक्शन्स ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. काय सांगितलं आहे की अर्थवरील जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्यांचं जे लाईफ असेल ते कसं ओरिजिनेट झालेलं आहे तर सगळे हे जे काही केमिकल्स असतील ते कंबाईन होतात एकत्र येतात त्यांच्यामध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन झालेली बघायला मिळते आणि त्यांच्यापासून मग काय तर लाईफ ओरिजिनेट झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स अ प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. अगदी सुरुवातीला काय म्हणतोय आपण जे अर्थवरील सुरुवातीचं जे ॲटमॉस्फिअर होतं ते कसं होतं बघा तुम्ही काही बिग बँग वर्ड ऐकलं असेल. बिग बँग वर्ड ऐकलं असेल की ह्या वर्डशी रिलेटेड किंवा आपल्याला अगदी पुढे जाऊन म्हणजे अगदी सुरुवातीची अर्थवरील जे सुरुवातीचा ॲटमॉस्फिअर होतो तो कसा फॉर्म झाला आहे किंवा कसा तयार झाला आहे तर बिग बँग थेअरी काय देते काय सांगते त्याचं स्टेटमेंट काय आहे किंवा एक्सप्लेनेशन काय आहे बघा. बिग बँग थेअरी विच इज एक्सप्लेन्ड बाय द सायंटिस्ट जॉर्ज लेमेट्री इन 1931. जॉर्ज लेमेट्री हा सायंटिस्ट आहे की त्यानं ही थेअरी काय केलेली आहे प्रपोज केलेली आहे बघा त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे जॉर्ज लेमेट्री. हा सायंटिस्ट काय सांगतो तर बघा युनिवर्स ओरिजिनेटेड अबाउट 20 बिलियन इयर्स ॲगो
बाय ए सिंगल ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन. बिग बँग थेरी किंवा जॉर्ज लेमेट्री सांगतोय की काय, युनिवर्सची फॉर्मेशन किंवा विश्व हे जे आहे ते कसं निर्माण झाले, कसं प्रोड्यूस झाले, तर अर्थवरती म्हणजे स्पेसमध्ये सुरुवातीला टायटॅनिक एक्सप्लोजन घडून आलं. टायटॅनिक एक्सप्लोजनमध्ये काय सांगितलं आहे, तर मोठे मोठे ॲस्टेरॉइड्सचं स्फोटिंग झालेलं आपल्याला तिथं बघायला मिळालं. मग त्यांच्यातून म्हणजे हा सायंटिस्ट काय सांगतोय, तर त्याच्यामधून ह्या विश्वाची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये बघा की as the universe expanded, the temperature decreased and various galaxies of a solid objects were formed. की हे जे टायटॅनिक एक्सप्लोजन आहे ते काय झालं, म्हणजे मोठे मोठे ॲस्टेरॉइड्स एकमेकांवरती आदळले गेलेले आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांच्यामधून युनिवर्सची फॉर्मेशन, त्यांच्यापासून गॅलेक्सीजची फॉर्मेशन. गॅलेक्सीज म्हणजे काय, तर आकाशगंगा ज्या असतात त्याची फॉर्मेशन झाले आणि त्याच्यापासून मग सोलार सिस्टीमपासून मग काय, तर प्लॅनेट्स आणि प्लॅनेट्सपासून अर्थ. हे लास्ट पिरियडला मी तुम्हाला दाखवलेलं ते एक सायकल की काय युनिवर्स हे कशापासून फॉर्म झाले, तर अनेक सुपर क्लस्टर्स एकत्र येतात, सुपर क्लस्टर्सपासून युनिवर्सची फॉर्मेशन झाली. नंतर बघा याच्यामध्ये युनिवर्स कशापासून, तर सुपर क्लस्टर्स कशापासून, तर क्लस्टर्सपासून, म्हणजे अनेक क्लस्टर्स एकत्र येऊन सुपर क्लस्टर्सपासून काय सांगितले, तर गॅलेक्सीज. क्लस्टर्सपासून काय, क्लस्टर कशापासून फॉर्म झाले, तर गॅलेक्सीज. देन गॅलेक्सी कशापासून फॉर्म झाले, तर सोलार सिस्टीम आणि सोलार सिस्टीम कशापासून फॉर्म झाले, तर प्लॅनेट्स. बघा आपल्या अर्थवर म्हणजे ही जी स्पेस आहे त्याच्यामध्ये किती आपल्याला प्लॅनेट्स बघायला मिळतात, तर टोटल 9 प्लॅनेट्स आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. 9 प्लॅनेट्स आणि त्याच्यामध्ये मग काय, तर अर्थ. म्हणजे अशा प्रकारे या युनिवर्सची फॉर्मेशन आणि युनिवर्सपासून अर्थची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला मिळतं. मग या थेरीमध्ये बघा की काय सांगितले, तर बिग बँग थेरी, या थेरीलाच काय म्हटलं जातं, बिग बँग थेरी. की थेरी काय सांगते, तर टायटॅनिक एक्सप्लोजनच्या मार्फत अर्थची फॉर्मेशन किंवा अर्थवरील लिव्हिंग ऑर्गॅनिझमची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला मिळते. बघा, evidences suggested that Earth it is one of the planets of the solar system which is originated about 4.6 billion years ago. तुम्हाला CETला क्वेश्चन असतो की काय, बिग बँग थेरीमध्ये अर्थचं जे इव्होल्युशन आहे किंवा अर्थचं जी ओरिजिन आहे ती कधी ओरिजिनेट झालेली आहे, किती वर्षापूर्वी, तर 4.6 बिलियन इयर्स ॲगो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. ज्याच्यामध्ये बघा, when formed it was a rotating cloud of hot gases and cosmic dust called nebula. सुरुवातीला अगदी जेव्हा अर्थचं फॉर्मेशन झाली याच्यामार्फत युनिवर्सची फॉर्मेशन झाली त्याच्यामध्ये काय सांगितले, तर सुरुवातीला आपल्याला ते जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं, तर तिथं हॉट गॅसेस किंवा छोटी डस्ट पार्टिकल्स, त्यालाच कॉस्मिक डस्ट म्हणतात. काय म्हणतात, कॉस्मिक डस्ट, विच आर कॉल्ड ॲज ए नेब्युला. त्याला काय म्हणतात, तर नेब्युला. जे काही तिथे डस्ट पार्टिकल्स होते किंवा जे काही हॉट गॅसेस ते जे आहेत त्याला काय म्हणतात, नेब्युला म्हणतात. मग बघा, नेब्युला की नेब्युला म्हणजे काय, तर जे काही हॉट गॅसेस असतील ते ग्रुपमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एका ग्रुपमध्ये किंवा क्लस्टर फॉर्ममध्ये बघायला मिळतात. नेब्युला म्हणजे काय, तर जे काही हॉट गॅसेस असतील, क्लस्टर्स असतील, ते आपल्याला एकत्रितपणे बघायला मिळतात, विच इज कॉल्ड ॲज ए नेब्युला. मग बघा, देन हळूहळू काय झालं, त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन झालं आणि कूलिंग म्हणजे तिथलं टेम्परेचर कमी झालं.
काय झालं, टेम्परेचर कमी झालं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ड्यू टू टायटॅनिक एक्सप्लोजन्स फॉर्मेशन ऑफ ए मिल्की वे, तिथं टायटॅनिक एक्सप्लोजन झाल्यामुळं तिथं काय बघायला मिळतं आपल्याला, एक प्रकारचा मिल्की वे म्हणजे स्पेस जर बघितलं तुम्ही, अंतरिक्ष जे म्हणतो आपण, अवकाश जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लाउडी स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्यालाच काय म्हणतात, मिल्की वे म्हणतात, की त्याच्यामध्ये बरेच गॅसेस असतात, बरेच इलेमेंट्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात आणि अशा प्रकारे मग तिथं ॲटमॉस्फिअर तयार झालं. मग बघा की हे टायटॅनिक एक्सप्लोजन झाल्यानंतर, बघा टायटॅनिक एक्सप्लोजन झाल्यानंतर तिथं ॲटमॉस्फिअर जे तयार झालं ते कसं झालं, टायटॅनिक एक्सप्लोजन्समधून काही इलेमेंट्सची फॉर्मेशन झाली, काही इलेमेंट्सची फॉर्मेशन झाली. मग कुठले कुठले इलेमेंट्स, तर बघा कुठले कुठले, हेवी इलेमेंट्स आणि लायटर इलेमेंट्स. काही इलेमेंट्स हेवी होते, काही इलेमेंट्स हे लायटर बघायला आपल्याला मिळाले. मग हेवी इलेमेंट्स काय झाले, तर दे आर गोज टुवर्ड्स दी सॉलिड कोअर ऑफ दी अर्थ. ते काय झाले, अर्थच्या सॉलिड कोअरच्या दिशेने ते खाली आले. जे जड इलेमेंट होते, जे हेवी इलेमेंट होते ते आपल्याला अर्थच्या दिशेने फॉर्म झालेले किंवा आलेले बघायला मिळाले. त्याच्यानंतर काय, तर जे काही लायटर इलेमेंट आहेत, लायटर इलेमेंट कुठले कुठले, तर जसं की बघा एक्झाम्पल तुम्हाला सांगितले, लायटर इलेमेंट्स लाईक हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड कार्बन. हे सगळे काय आहेत, लायटर इलेमेंट. आणि हे जे सगळे काय होत झाले, which are remaining on the atmosphere and form the atmosphere of the earth. ते लायटर म्हणजे वजनाने हलके असल्यामुळं ते तिथंच वरती राहिले ॲटमॉस्फिअरमध्ये, तिथं आपल्याला वरती प्रेझेंट असलेले बघायला मिळाले. त्यांच्यामार्फत ते एकत्रितपणे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, अगदी सुरुवातीचं आपल्याला ॲटमॉस्फिअर तिथं फॉर्म झालेलं बघायला मिळालं. ठीक आहे. सेकंड वन काय, तर फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर सुरुवातीला जे प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर फॉर्म झालं, जे काही तयार झालेलं आहे त्याच्यामधून काय झालेलं, तर तिथलं जे टेम्परेचर ते हॉट होतं. स्टार्टिंगला काय म्हणतो आहे आपण, तिथलं टेम्परेचर हे हॉट होतं, गरम होतं. आणि त्याच्यामध्ये मग काय, तर जसजसं ते कंडेन्सेशन झालं त्यांच्यामध्ये आपल्याला तिथलं टेम्परेचर डिक्रीज बघायला मिळालं. आणि जे लायटर इलेमेंट्स आहेत त्यांची रिॲक्शन झालेली, की ते केमिकल इलेमेंट्सबरोबर रिॲक्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. मग कुठले कुठले कंपाऊंड असतील, तर बघा जसं की फॉर एक्झाम्पल कार्बन असेल, अमोनियामधला नायट्रोजन, हायड्रोजन आणि कार्बन. हे जे इलेमेंट आहेत कुठले, तर नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. हे तिन्ही इलेमेंट कोणाबरोबर रिॲक्ट झाले, तर हायड्रोजन बरोबर. कोणाबरोबर, हायड्रोजन बरोबर ते रिॲक्ट झालेले बघायला मिळाले. आणि याच्यामधून तर फॉर्मेशन ऑफ अमोनियाची फॉर्मेशन बघायला मिळाली, वॉटरची फॉर्मेशन बघायला मिळाली, मिथेनची फॉर्मेशन झालेलं बघायला मिळालं. हे कशामुळे झालं, तर बघा तिथलं जे टेम्परेचर आहे ते डिक्रीज झालं, वातावरण कूल झालं आणि मग तिथं आपल्याला जास्तीत जास्त कशाचा प्रेझेन्स बघायला मिळाला, तर हायड्रोजनचा. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जास्तीत जास्त हायड्रोजन हा प्रेझेंट असलेला बघायला मिळाला. आणि तिथं हायड्रोजन हा इलेमेंट मोर ॲक्टिव्ह आहे. कसं आहे, मोर ॲक्टिव्ह असल्यामुळं तो काय झाला, ह्या बाकीच्या इलेमेंट्सबरोबर रिॲक्ट झाला, बाकीच्या इलेमेंट्सबरोबर ती रिॲक्ट झाला. मग जेव्हा हायड्रोजन कार्बन बरोबर रिॲक्ट होईल तेव्हा कशाचं फॉर्मेशन होणार आहे, कार्बन प्लस हायड्रोजन गिव्स राईज टू मिथेन. देन हायड्रोजन जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होईल, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होईल, विच आर फॉर्मेशन ऑफ वॉटर. अँड हायड्रोजन विच आर रिॲक्ट विथ नायट्रोजन, फॉर्मेशन ऑफ NH3. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर हायड्रोजन हा मोर ॲक्टिव्ह आहे. काय आहे, तो जास्त एक्सायटेड इलेमेंट आहे, की तो जास्त काम करणारा, असं थोडक्यात लक्षात घ्या, की ज्याच्यामध्ये मग तो एक्सायटेड असल्यामुळं तो ह्या बाकीच्या 3 इलेमेंट बरोबर ती रिॲक्ट होतो आणि त्यांच्यापासून मग आपल्याला तर मिथेनची फॉर्मेशन झालेली बघायला मिळते, वॉटरची फॉर्मेशन झालेली बघायला मिळते आणि काय, तर अमोनियाची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला मिळते.
लक्षात येते. म्हणजे प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अमोनिया असेल, वॉटर असेल आणि मिथेन असेल यांची फॉर्मेशन आपल्याला झालेली बघायला मिळते. ठीक आहे. थर्ड वन काय तर फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. बघा टेम्परेचर प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर फॉर्म झाल्यानंतर, प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर डेव्हलप झाल्यानंतर तिथलं टेम्परेचर, अर्थचं जे टेम्परेचर आहे ते काय होतं आहे हळूहळू डिक्रीज झालं. आणि मग डिक्रीज झाल्यानंतर तिथली जी काही हे असेल वेपर्स असतील किंवा जी स्टीम असेल त्याचं काय झालं कन्व्हर्जन झालं कशामध्ये वॉटरमध्ये. स्टीम विच इज ॲज द टेम्परेचर ऑफ द अर्थ विच इज डिक्रीज देन स्टीम which is converted into water that resulted in heavy rainfall and earth gradually cooled. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर जेव्हा अर्थचं टेम्परेचर कमी झालं, डिक्रीज झालं, तिथल्या स्टीमचं, तिथल्या वाफेचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं तर पाण्यामध्ये. कशामध्ये पाण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग हेवी रेनफॉल आपल्याला झालेला बघायला मिळतो किंवा ॲसिडिक रेनफॉल त्याला म्हणू शकतो की झालेला बघायला मिळतो. ॲसिडिक रेनफॉल की त्याच्यामार्फत काही इलेमेंट्स पाण्याच्या मार्फत खाली आले आणि मग ॲसिडिक रेनफॉल त्याला झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग हे जे रेन वॉटर आहे ते ॲक्युमुलेट होऊन काय होतं तर लँडवरील जे रिव्हर्स असतात, स्ट्रीम्स असतात, लेक्स असतात, सीज असतात, ओशियन्स असतात त्यांना जाऊन हे मिळतं. ठीक आहे. मग जनरली तुम्हाला माहीतच आहे की जसजसं म्हणजे पाऊस जेव्हा उन्हाळ्यात काय बघायला मिळतं आपल्याला पाण्याची वाफ झालेली बघायला मिळते. हीच वाफ वरती जाते आणि त्याच्यापासून परत काय होतात म्हणजे तुम्ही हे जलचक्र बघितले, पाणी कसं पाऊस कसा पडतो, जे काही अर्थवरील जे पाण्याचे जे सोर्सेस आहेत त्यांच्या टेम्परेचरमुळं, हाय टेम्परेचरमुळं काय होतात वाफ होतात, ती वाफ वरती जाते, परत काय होतात ते पावसाच्या स्वरूपात खाली येतात. म्हणजे हे कंटिन्युअस सायकल चालू असतं बरोबर. त्याचप्रमाणे मग हे जे जे रेनफॉल झालेलं आहे ते पुढं जाऊन जे काही वॉटर सोर्सेस असतील रिव्हर्स, स्ट्रीम्स, लेक्स, सीज अँड ओशियन्स यांना जाऊन ते मिळत असतं. द ॲटमॉस्फिअर डिड नॉट कंटेन. इथलं जे सुरुवातीचं जे ॲटमॉस्फिअर होतं त्याच्यामध्ये आपल्याला ओझोन लेयर बघायला मिळत नाही. ओझोन लेयर बघायला मिळत नाही. बघा द ॲटमॉस्फिअर डिड नॉट कंटेन ओझोन लेयर अँड दज अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स विच आर रीच्ड डायरेक्टली ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये सुरुवातीचं जे ॲटमॉस्फिअर फॉर्म झालं त्याच्यामध्ये आपल्याला ओझोन लेयर बघायला मिळालं नाही. मग त्यामुळं काय होत होतं तर जे काही म्हणजे सन हा जो प्लॅनेट आहे त्याच्यापासून जे निघणारे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते डायरेक्टली काय होत होते अर्थवरती पोचत होते. रीच म्हणजे पोचणे, REACH. अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते डायरेक्टली काय व्हायचे अर्थवरती पोचायचे. देन such as ultraviolet rays, radiations, lightning and volcanic activities. The early molecules of hydrocarbons, ammonia, methane and water underwent reactions like condensation, polymerization, oxidation and reduction. त्यांच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर हे जे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिथं रिॲक्शन झालेल्या बघायला मिळेल. कुठल्या कंडेन्सेशन असेल किंवा पॉलिमरायझेशन असेल किंवा ऑक्सिडेशन असेल किंवा रिडक्शन असेल. लक्षात येते. आणि ह्या रिॲक्शन्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मग सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फॉर्म झालेले बघायला मिळेल. लक्षात घ्या की काय आपण काय म्हणतोय सिम्पल ऑर्गॅनिक कसे फॉर्म झाले तर सुरुवातीला अर्थवरील टेम्परेचर कमी झालं, मग कमी झाल्यामुळं तिथली जी स्टीम असेल तिथली जी वाफ असेल त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं आणि वॉटरमध्ये झाल्यानंतर जे काही ॲसिडिक रेनफॉल झाला त्या ॲसिडिक रेनफॉलच्या मार्फत काय सांगितलं आहे ते जे पाणी जे जमिनीवरती पडलेलं पाणी होतं ते वॉटर सोर्सेस म्हणजे रिव्हर्स, स्ट्रीम्स, लेक्स यांच्यामध्ये जाऊन मिळालं बरोबर. याच्यानंतर काय तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला ओझोन लेयर बघायला मिळाला नाही. मग याच्यामध्ये जो काही ओझोन लेयर असेल म्हणजे तिथं ओझोन लेयर नसल्यामुळे काय सांगितले जे सूर्यापासून निघणारे
निघणारी जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, रेडिएशन असतील, ते डायरेक्ट अर्थवरती पोहोचत होते आणि मग त्यांच्यामध्ये आपल्याला काही रिॲक्शन्स झालेल्या बघायला मिळाल्या. म्हणजे जसं की पॉलिमरायझेशन असेल, कंडक्शन असेल, रिडक्शन असेल, ह्या रिॲक्शन झाल्यानंतर त्यांच्यामधून आपल्याला काही सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल्स तयार झालेले, फॉर्म झालेले बघायला मिळाले. मग ते सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल्स बघा कुठले कुठले आहेत, तर जसं की मोनोसॅकॅराइड्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील, प्युरिन्स असतील, पायरिमिडिन्स असतील, फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल्स एटसेट्रा. हे सगळे काय आहेत, सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल. काय आहेत सगळे सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल. की मोनोसॅकॅराइड्स असतील, मग तुम्हाला माहीत आहे की ते मोनोसॅकॅराइड्स काय करतात, तर जे काही ह्युमन बिंगची बॉडी असेल त्यांच्या ग्रोथ किंवा डेव्हलपमेंटमध्ये ते हेल्प करत असतात. नंतर काय, तर अमायनो ॲसिड्स दे आर ऑल्सो पार्ट ऑफ दी प्रोटीन्स. प्रोटीन्स पण माहीत आहे की तुम्हाला आपल्या शरीराची जी काही झालेली झीज असेल हिलिंग प्रोसेसमध्ये ते काय करत असतात, हेल्प करत असतात. लक्षात येते. प्युरिन्स, पायरिमिडिन्स ते काय आहेत, तर न्यूक्लिक ॲसिड्स, DNA आणि RNA दे आर नोट दॅट. देन फॅटी ॲसिड्स काय, तर स्किन फॉर्मेशनमध्ये हेल्प करतात. लक्षात येते. अशा प्रकारे हे सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल्स फॉर्म झालेले आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट पॉईंट काय, तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मोलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मोलिक्युल्स. बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मोलिक्युल्स कसे फॉर्म झालेत, सुरुवातीचं जे काही प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर असेल त्याच्यामध्ये आपल्याला बघा, द प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ग्रोथ वॉज ए न्यूट्रल अँड फ्री फ्रॉम ए ऑक्सिजन. पॉलिमरायझेशन टूक प्लेस अँड सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल्स आर ॲग्रिगेटेड. जे सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल्स आहेत, जे अगोदरचे जे मोलिक्युल फॉर्म झालेले ते काय झाले, ॲग्रिगेट, कंबाईन झाले, एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये काय सांगितलं आहे, मग जे काही मोनोसॅकॅराइडचे युनिट्स असतील ते कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून मग न्यू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मोलिक्युल्स फॉर्म झालेले आपल्याला बघायला मिळतात. Polymerization takes place and simple organic molecules are aggregated to form a new complex organic molecules like polysaccharides, fats, proteins, nucleosides and nucleotides. म्हणजे जे आपण सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्यूल म्हटलं सुरुवातीला काय, त्याच्या अगोदरची जी ही आहे स्टेप ती कोणती, सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्यूल फॉर्म झाली. म्हणजे कशापासून फॉर्म होतात, ह्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मोलिक्युल्सपासून. आणि कॉम्प्लेक्स काय सांगितलं आहे, जे काही सिम्पल ऑर्गॅनिक मोलिक्युल्स होतात ते कंबाईन होतात, एकत्र येतात आणि त्यांच्यापासून मग न्यू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मोलिक्यूल फॉर्म झालेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट वन काय, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. बघा न्यूक्लिक ॲसिड्स यू नो दॅट काय, DNA असतील, RNA असतील, हे काय आहेत बघा, न्यूक्लियोटाइड्स मे हॅव बीन फॉर्म बाय द रिएक्शन बिटवीन फॉस्फोरिक ॲसिड, शुगर अँड नायट्रोजन बेसेस. बघा ह्या टुगेदर वी कॉल प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. न्यूक्लिक ॲसिडमध्ये जे फॉस्फेट ग्रुप असतो, शुगर असेल किंवा नायट्रोजन बेसेस असेल, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, तर प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स की जे DNA असतील, RNA असतील, हे फॉर्म कसे झालेत बघा. द नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स जॉईन टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. तिथले जे न्यूक्लियोटाइड्स असतील, न्यूक्लियोटाइड्स म्हणजे बघा जे प्युरिन्स, पायरिमिडिन्स, जसं की काय ॲडेनिन असेल, गॉनिन असेल, थायमिन, सायटोसिन किंवा युरेसिन, हे जे एलिमेंट्स आहेत ते की न्यूक्लियोटाइड्स, number of nucleotides which are joined together and to form a nucleic acids, RNA and DNA. हे RNA and DNA काय करतात, तर प्रोटीन सिंथेसिसमध्ये हेल्प करत असतात. प्रोटीनचं जे काही फॉर्मेशन होतं ते काय सांगितलं आहे, त्या DNA आणि RNAच्या मार्फत होत असते. बघा न्यूक्लिक ॲसिड्स आर ॲक्वायर्ड सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी विच इज ए फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग फॉर्म. लास्ट वन काय, तर फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायोन्स अँड प्रोसेल्स. Formation of protobiomes or which are also called as a procell. बघा या
स्टेपमध्ये आपण काय बघणार आहोत, तर अगदी सुरुवातीला प्रोसेल म्हणजे काय किंवा प्रोटोबायंट म्हणजे काय, सुरुवातीची जी सेल आहे ती कशी फॉर्म झाली. फर्स्ट फॉर्मेशन ऑफ ए सेल. जे काही न्यूक्लिक ॲसिड्स आहेत these are along with a inorganic and organic molecules form the first form of a life which is called as a protobiont. न्यूक्लिक ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर त्यांच्यापासून या न्यूक्लिक ॲसिडपासूनच आपल्याला पहिली प्रिमिटिव्ह सेल तयार झालेली बघायला मिळतात. त्यालाच प्रोटोबायंट्स म्हणतात. काय म्हणतात? प्रोटोबायंट्स. बघा डेफिनेशन, न्यूक्लिक ॲसिड्स अलॉंग विथ ए इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मोलेक्युल्स फॉर्म द फर्स्ट फॉर्म ऑफ ए लाईफ विच आर कॉल्ड ॲज ए प्रोटोबायंट. आणि हे जी सेल असते किंवा हे जे न्यूक्लिक ॲसिड्स असतात ते न्यूक्लिक ॲसिड्स काय करतात, तर म्हणजे कशाच्या मदतीने ते तयार होतात, तर DNA आणि RNAच्या मदतीने. लक्षात येते. मग आता प्रोटोबायंट्समध्ये म्हणजे जनरली तुम्हाला माहीतच आहे की आपल्या बॉडीमधले जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये काय, तर प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील किंवा फॅटी ॲसिड्स असतील, हे सगळे किंवा या सगळ्याच्या मदतीनं आपल्या बॉडीमधले सेल्स काय होत असतात, तयार होत असतात. लक्षात येते. मग सगळे प्रोटीन्स किंवा सगळे लिपिड्स असतील, फॅट्स असतील, हे काय करतात, आपल्या बॉडीची जी काही झालेली झीज असेल ती भरून काढण्याचं काम ते काय करतात, शरीराची झालेली झीज असेल ती भरून काढण्याचं काम करत असतात. बघा प्रोटोबायंट्स are the prebiotic chemical aggregates having some properties of the living systems. Then protobionts are formed due to the conservations. What is meant by conservations? बघा conservations म्हणजे काय, कशाला म्हटले कॉन्सर्वेशन, तर दॅट इज द ॲग्रिगेशन ऑफ ए ऑर्गॅनिक मोलिक्युल्स. जे काही ऑर्गॅनिक मोलिक्युल्स असतील ते ॲग्रिगेट होतात, एकत्र येतात आणि त्यांचे जे म्हणजे ती जी प्रोसेस आहे ॲग्रिगेट होण्याची किंवा कंबाईन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, कॉन्सर्वेशन्स म्हणतात. बघा द प्रोटोबायंट आणि यांच्यापासून मग हे प्रोटोबायंट्स किंवा प्रोसेल फॉर्म होतात. प्रोटोबायंट्स आर ए फॉर्म ड्यू टू द कॉन्सर्वेशन्स. काय सांगितले, ही जी प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल जी आहे किंवा हे जे प्रोटोबायंट्स आहेत ते कशापासून फॉर्म होतात, इज आर फॉर्मेशन ड्यू टू द कॉन्सर्वेशन्स. की हे कॉन्सर्वेशन्स म्हणजे काय, मग जे काही ऑर्गॅनिक मोलिक्युल्स असतात ते एकत्र येतात, ॲग्रिगेट होतात, कंबाईन होतात आणि मग त्यांच्यापासून आपल्याला प्रोटोबायंट्स किंवा प्रोसेल फॉर्म झालेली बघायला मिळते. मग ऑर्गॅनिक मोलिक्युल्स कोणते कोणते, बघा ऑर्गॅनिक मोलिक्युल्स कोणते कोणते सांगितलेत, जसं की एक्झाम्पल असेल बघा, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, लिपिड्स, हे सगळे काय आहेत, तर कॉन्सर्वेट्स. काय आहेत, कॉन्सर्वेट्स किंवा काय त्याला म्हणतात, एनर्जी मोलिक्युल्स म्हणतात. काय म्हणतात, एनर्जी मोलिक्युल्स किंवा विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज ए ऑर्गॅनिक मोलिक्युल्स. ह्या ऑर्गॅनिक मोलिक्युल्स, हे जे सगळे ऑर्गॅनिक मोलिक्युल्स आहेत किंवा एनर्जी मोलिक्युल्स आहेत किंवा काय सांगितलं त्यालाच काय म्हणतात, तर कॉन्सर्वेट्स. हे एकत्र येतात, ॲग्रिगेट होतात आणि त्या जी ॲग्रिगेशनची जी प्रोसेस आहे, कंबाईन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला कॉन्सर्वेशन्स म्हणतात. लक्षात घ्या, द ॲग्रिगेशन ऑफ ऑर्गॅनिक मोलिक्युल्स विच आर कॉल्ड ॲज ए कॉन्सर्वेशन्स. आणि त्या मोलिक्युल्सना कॉन्सर्वेट्स म्हणतात. काय म्हणतात, कॉन्सर्वेट्स. तुम्हाला CETला नीटला हा क्वेश्चन असतो. तर कॉन्सर्वेट्स एक्झाम्पल माहीत पाहिजे, तर प्रोटीन्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, मोनोसॅकराइडचे युनिट्स, हे सगळे. ठीक आहे. देन बघा ओपॅरेंट कॉल्ड देम ए कॉन्सर्वेट्स अँड सिडनी फॉक्स कॉल्ड ए प्रोटीनॉइड्स. काय, ओपॅरिनने त्यांना कॉन्सर्वेट्स म्हटले, हे जे एनर्जी मोलिक्युल्स आहेत त्यांना कॉन्सर्वेट्स म्हटलेत. आणि सिडनी फॉक्स या सायंटिस्टने काय म्हटले, सिडनी फॉक्स ही एक थेअरी आहे, लक्षात घ्या, ते काय म्हणतात, तर प्रोटीनॉइड्स म्हणतात. त्यांनी त्यांना वर्ड काय दिला, प्रोटीनॉइड्स किंवा मायक्रोस्पियर म्हटले. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये बघा ॲग्रिगेशन ऑफ कॉन्सर्वेट्स
आर कोलायडल ॲग्रिगेशन ऑफ ए हायड्रोफोबिक प्रोटीन्स अँड लिपिड्स. हायड्रोफोबिक मीन्स वॉट? हायड्रोफोबिक और हायड्रोफिलिक. हायड्रोफोबिक म्हणजे काय सांगितलं आहे तर दे आर नॉट रिॲक्टेड विथ वॉटर. वॉटर म्हणजे त्यांचा आणि वॉटरचा काही संबंध नसतो. वॉटर हेटिंग मोलिक्युल्स लक्षात ठेवा. वॉटर हेटिंग मोलिक्युल्स दे आर रिॲक्टेड अवे फ्रॉम दी वॉटर, किंवा त्यांच्यामध्ये जी काही रिॲक्शन होते त्यांच्यामध्ये वॉटरचा काही संबंध नसतो. अशा मोलिक्युल्सला काय म्हणतोय आपण? हायड्रोफोबिक मोलिक्युल्स. मग असे जे काही कंप्लीट स्टॉप कर. कॉन्सर्वेट्स हे काय आहे तर जे काही कोलायडल पार्टिकल्स असतात ते ॲग्रिगेट होतात लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये बघा की कॉन्सर्वेट्स ग्रो इन साईज बाय टेकिंग अप ए मटेरियल फ्रॉम सराउंडिंग ॲक्वियस मीडियम. त्याच्यामध्ये जे काही त्यांची ग्रोथ होत असताना त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की दे आर थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल अँड स्प्लिट इन टू ए स्मॉलर युनिट्स कंपॅरेबल टू डॉटर सेल्स ऑफ बिल्डिंग ऑर्गॅनिझम्स. त्यांच्यामध्ये जे एनर्जी मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला स्प्लिटिंग पण झालेलं बघायला मिळतं. लक्षात घ्या, जसं त्यांचं ॲग्रिगेशन होतं तसं त्यांचं स्प्लिटिंग पण होतात, ते डिवाईड होतात. आणि त्याच्यामध्ये मग हायड्रोफिलिक म्हणजे कोलायडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस कोलायडल हायड्रोफिलिक मोलिक्युल्स किंवा कंपाऊंड्स तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे ही प्रिमिटिव्ह सेल फॉर्म होते. कशाच्या मार्फत? या कॉन्सर्वेट्सच्या मार्फत. कॉन्सर्वेट्स म्हणजे कुठले कुठले तर प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, लिपिड्स असतील, ह्यांना काय म्हणतात? कॉन्सर्वेट्स म्हणतात किंवा एनर्जी मोलिक्यूल म्हणतात. आणि यांच्यामध्ये हायड्रोफिलिक किंवा हायड्रोफोबिक रिॲक्शन्स घडून येतात आणि त्यांच्यापासून प्रोसेल किंवा प्रोटोबायन्स डेव्हलप झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट जो असेल तो आपण पुढच्या पिरियडला बघूयात. थँक्यू.